आज आपण मस्त असा गोडाचा शिरा बनवतोय, म्हणजे हा प्रसादाचा शिरासुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर त्यासाठी 1 वाटी जाड रवा मी घेतलेला आहे. सुरुवातीला 4 ते 5 मिनिटं रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी इतकं साजूक तूप घातलेलं आहे. तुपामध्ये रवा आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी सोनेरी रंगावर छान भाजून घेतला आहे आणि त्यानंतर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी छान असं उकळवून घेतलं आणि ते यामध्ये घातलं. आता हा रवा छान असा फुलला आहे, परतवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये एक पिकलेलं केळं घालायचं. केळंसुद्धा छान असं रव्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 वाटी यामध्ये साखर घालायची आहे. साखर गोडीनुसार घालायची आहे, जितकं गोड हवं आहे त्यानुसार साखर घालायची आहे. छान अशी साखरसुद्धा मिक्स करून घेतली. त्यानंतर 2 चमचे दुधामध्ये मी 5 ते 6 केशरच्या काड्या घातल्या होत्या. ते यामध्ये घालायचं आहे, म्हणजे छान असा स्वाद येतो आणि रंगसुद्धा अगदी सुरेख येतो. 2 मिनिटासाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. हे पहा, 2 मिनिटाची वाफ दिली. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत. आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे. पाव चमचा वेलची पूड घालायची आणि एकदा छान असं चमच्याने परतवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अगदी 4 ते 5 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे. मस्त असा आपला हा साजूक तुपातला दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा शिरा तयार आहे. धन्यवाद.